नमस्कार, मी गणेश आवरी. आज दिनांक या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा महत्त्वाचा मुद्दा MH मराठीवरती घेऊन आलोय. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील विविध संस्था केंद्रस्थानी राहून राजकारणाचे वादळ आता उठलेले आहे. यात अकोले तालुका एज्युकेशन संस्था, राजूर ग्रामपंचायतचा नाकर्तेपणामुळे गावात उद्भवलेली कोविडची साथ, तसेच डेंग्यूचे आता रुग्ण सापडत आहेत. त्यानंतर सुरू झालेले राजकारण, तर अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी समजतो त्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, अशी माहिती आता समोर येते. नवीन अध्यक्ष कोण होणार आणि निवडणुकीपूर्वी आम्ही कारखाना सक्षमपणे चालवून दाखवू असे आश्वासन देणारे कोण आहेत हे देखील आता तपासले पाहिजे. दुसरीकडे अकोले शहराचा असलेला आत्मा म्हणजेच अकोले नगरपंचायतमध्ये देखील आता हळूहळू राजकारणाची ठिणगी आता पेटताना आपल्याला पाहायला मिळते. नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा असे काही नगरसेवक छुप्प पद्धतीनं बोलत आहे. या संस्थांमध्ये सुरू असलेले राजकारण, अकोले तालुक्याचा फायदा काय, सुरू असलेल्या राजकारणी आणि पुढाऱ्यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य अकोले तालुक्याच्या विकासात काही भर पडणार आहेत का, हाच आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, सुरुवातीला अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या संदर्भात थोडक्यात आपण बोलूया. ही संस्था 1972 साली सुरू झाली. ही संस्था उभी करण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी एक रुपया देऊन ही संस्था उभी केलेली आहे. ही संस्था उभी करण्यात जुन्या पिढीचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत. म्हणून आपण आपल्या तालुक्यात चांगले शिक्षण घेऊ शकलो आणि आजही अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या पदावरती काम करत आहेत. ही पूर्वजांची पुण्याई म्हणावीच लागेल. भूतकाळात काय घडलं यापेक्षा आज आणि उद्याची दिशा काय असावी यावरती कोणीही बोलताना दिसत नाही. फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि आरोप प्रत्यारोप करायचे, हेच काही आज आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. थोडेसे पाठीमागे जाऊ. काही वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2022ला अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवरती एक आंदोलन झालं. त्यात आंदोलनाची मागणी काय होती तर विश्वस्त यांनी राजीनामे द्यावेत, जे काही कार्यकारिणी आहेत संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत, ही संस्था प्रायव्हेट लिमिटेड होत आहे असा आरोप करून आमदार डॉक्टर किरण लामटे, डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्यावेळेला अशोकराव भांगरे देखील त्यावेळी होते. त्याचवेळी संस्थेचे कायम विश्वस्त असलेले सीताराम पाटील गायकर, संचालक बाळासाहेब बोरा असतील, कचुरा पाटील शेटे असतील, स्वर्गीय विठ्ठलराव चासकर साहेब असतील, यांचे राजीनामे आंदोलन प्रमुखांनी त्यांच्याकडून घेतले आणि हे राजीनामे आमदार डॉक्टर किरण लामटेंनी स्वतःकडे न ठेवता संस्थेत पाठवले आणि आयत्या खोलीत त्यावेळी संस्थेवर असलेले स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेब असतील, वैभवराव पिचड असतील, गिरजाजी जाधव साहेब असतील, त्यांच्याकडे कार्यकारिणीला मिळाले आणि वेळेचा त्यांनी विलंब न लावता त्यांचे राजीनामे लगेच मंजूर करून टाकले. यात झाले असे की राजीनामे घ्यायचे होते एकाचे आणि झालंच भलतंच, त्यांच्यावर दबाव टाकायचा होता, ते राहिलं बाजूला आणि यांचेच राजीनामे मंजूर होऊन बसले. तर त्या आंदोलनामध्ये काय कमवलं आणि काय गमावलं हे आता काही वेगळं सांगायची गरज राहिलेली नाही. नंतर हे राजीनामे मंजूर होऊ नयेत यासाठी धर्मदाय आयुक्ताकडे दावा सुरू केला आणि आजही तो सुरू आहे. हा प्रकार म्हणजे जणू आपल्याच पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं झालं आहे. बरं, ही संस्थेतील विरोधी विश्वस्त संचालक काढण्यासाठी रचलेला डाव होता की असंच मला तरी काय आता हरकत नाही. बरं, आता संस्थेत पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू होण्यापूर्वीच पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे अमित भांगरे आणि डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली देखील आंदोलनाचा हा दुसरा मंडप उभा राहू शकतो. तर असं आतापर्यंत झालेला पत्रकार परिषदा म्हणजे आजची पण झाली, हे आता सगळं काही सविस्तर पुढे येत आहे. आता एसओचे विश्वस्त कार्यकारिणी विरुद्ध 2 गट असा आता हे निर्माण झालेलं आहे आणि यापूर्वी 2 गट एकत्र येऊन आंदोलन त्यांनी केलं होतं. आता वेगवेगळे लढत आहेत. हे झालं अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात थोडक्यात माहिती. तर आता सुरू असलेला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे काय आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया. कायम विश्वस्त असलेले स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानंतर ती जागा आता रिक्त झालेली आहे, ती आता भरायची आहे. यासाठी पिचड कुटुंबातील सदस्य करून विश्वस्त करायचे आहेत. ही संस्था स्वतःच्या मालकीची करायची आहे. संस्थेत मोठा फ्रॉड झाला आहे, भ्रष्टाचार झाला आहे असे विविध आरोप केले जात आहेत. संस्था ही सर्वसामान्य जनतेची आहे, ती कोणाचीही प्रायव्हेट लिमिटेड होऊ शकत नाही अशी मागणी केली जाते. तर संस्थेतील कायम विश्वस्त असलेली जागा भरणे, सभासद करणे यासाठी हा सर्व उपद्व्याप सध्या सुरू आहे. माझा नंबर कधी लागेल यासाठी एक जण आता पुढे येतोय आणि सर्वसामान्य अकोलेकरांना असंच वाटतं, हे आता साहजिक झालेलं आहे. संस्थेच्या विकासासाठी पुढारीच का हवे आहेत
या संस्थेवरती कायदेतज्ञ असेल, सीए असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, पत्रकार असतील, अशा हुशार व्यक्तींना संधी का देत नाही यावर कोणीच बोलताना दिसत नाही। संस्था गरिबांच्या एक एक रुपयावरती उभी राहिलेली आहे असं सर्वजण म्हणतायत। मग सर्व पक्षीय लोकांना त्या कार्यकारिणीमध्ये आणि सभासद म्हणून का घेत आहेत? शिक्षण संस्थेत राजकारण होऊ नये असे दोन्ही बाजूने बोलतात, मात्र संस्थेत राजकारणी लोकांना स्थान मिळते, त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर हा आता प्रश्न पडतो। तसेच आज संस्थेवर कायम विश्वास असलेले वैभवराव पिचड आणि त्यांच्या कार्यकारिणीची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेमधून आमदार लहामटे आणि अमित भांगरे यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सला उत्तर दिले आहे। वैभवराव पिचड यांनी थेट सांगितलं आहे की सीताराम पाटील गायकर साहेब यांचा कायम विश्वस्त पदाचा राजीनामा मंजूर करू नये यासाठी न्यायालयीन लढा त्यांच्याकडून सुरू आहे, तर गिरिजाजी जाधव यांना कायम विश्वस्त म्हणून घेऊ नये असे दोन्ही न्यायालयीन लढे सध्या धर्मदाय आयुक्तापुढे सुरू असताना नवीन विश्वस्त कसे काय घेतले जाऊ शकतात? तसेच माझ्या आईचा किंवा पत्नीचा अर्ज देखील दिलेला नाही किंवा आम्हाला सभासद करा असा आम्ही म्हटलेलं नाही, मग हा प्रायव्हेट संस्थेचा मुद्दा कुठून उपस्थित झाला असे खणखणीत उत्तर वैभवराव पिचडाने देऊन जाहीर करून टाकले आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार आणि नवीन काय मुद्दे घेऊन येणार आणि कोण काय बोलणार हे आता महत्त्वाचं असणार आहे। परंतु संस्थेत राजकारण नको असे सर्वजण म्हणतात ना, मग आता कोणाला विश्वस्त करायचं आणि कोणाला सभासद करायचे हे नाव एकदा जाहीर करा आणि नावे असे जाहीर करा की राजकारणापलीकडे जाऊन संस्थेसाठी अहोरात्र वेळ देईल अशाच व्यक्तींचे नावे जाहीर करा। न्यायालयीन लढा थांबवून वैभव पिचड, डॉक्टर अजित नवले असतील, आमदार डॉक्टर किरण लहामटे असतील, सीताराम पाटील गायकर असतील आणि अमित भांगरे असतील, या सर्वांनी एकत्र बसून संस्थेच्या हिताचा निर्णय घ्या। अन्यथा सर्वसामान्य अकोलेकर तुमच्या प्रत्येक मुद्द्यावरती लक्ष ठेवून आहेत। शैक्षणिक संस्था ही केवळ राजकीय कुरघोड्यांचं माध्यम न राहता सर्वसामान्यांच्या भवितव्याचा केंद्रबिंदू बनायला हवी। आता वेळ आली आहे निर्णयाची आणि हे निर्णय राजकारणाच्या पलीकडे असले पाहिजेत। एवढंच हा एज्युकेशन संदर्भातला मुद्दा आहे। तर मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे अकोल्याची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी अगस्ती सहकारी साखर कारखाना। जसा कारखाना अगस्ती महाराजांच्या नावाने सुरू झाला त्यानंतर अकोल्याची बाजारपेठ फुलली गेली। अकोले तालुक्यातील अनेक गोरगरीब तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला। तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले, एक वेगळा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला। त्यामुळे आर्थिक दळणवळण असेल, व्यापार असेल, अकोल्याच्या विकासामध्ये मोठी भर पडली। सर्व काही सुरळीत सुरू असताना राजकीय निवडणुकांमुळे दंगली देखील झाल्या, काहींनी आपले जीव गमावले, तर काही जण आजही कायमच्या त्यांना अपंगत्व आलेलं आहे, त्यांच्या वाटेला आलेले आहेत। आणि तर काही वर्ष कारखाना देखील बंद पडला होता, अनेकांवरती उपासमारीची वेळ आली होती, भयानक यातना यामुळे उत्पादक शेतकरी असतील आणि कामगारांना त्या भोगावे लागले। आजही ते दिवस आठवले तर अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल। आता पुन्हा अगस्ती महाराजांच्या कृपेने कारखाना त्यावेळेला सुरूही झाला आणि परंतु सहकारी संस्था असल्याने निवडणुका आणि राजकारण तर होणारच। इथेही हाच मुद्दा होता। जसे मी अगोदर आता योसाच्या बाबत सांगितले तसेच कारखान्याबाबत देखील राजकारण नको, ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे असे प्रत्येक पक्षातील प्रमुख मंडळी आतापर्यंत म्हणत आलेले आहेत। हे सर्व राजकारण सुरू असताना आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचे कर्ज अगस्ती कारखान्यावरती झालेले आहेत। कारखान्याच्या संपूर्ण मालमत्तेपेक्षा 3 ते 4 पट कर्ज अगस्तीवरती झालेला आहे। दरवर्षी कर्जाचे व्याज वाढत आहे। हा इतिहास आतापर्यंतचा म्हणजे आजपर्यंतचा तो आपण पाहत आलेलो आहे। अनेक गोष्टी सर्वांना माहीत आहे। आता पुन्हा एक मुद्दा समोर आलाय, ते म्हणजे अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकरांनी राजीनामा दिला आहे। नवीन चेअरमन निवडायचा आहे। काही वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या आहेत, 5 वर्ष देखील अजून पूर्ण या संचालक मंडळाला झाली नाही आणि आताच राजीनामा का आणि कशासाठी? ज्यावेळी पिचडांना वेगळे पाडून समृद्धी मंडळ आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केले। या मंडळामध्ये स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेब, त्याच्यानंतर सीताराम पाटील गायकर साहेब, शेतकऱ्यांचे कैवारी नेते डॉक्टर अजित नवलेंसह अनेक दिग्गज नेते एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे गेले आणि हा अगस्ती कारखाना आम्ही चालवून दाखवू, कर्जातून बाहेर काढू, आमच्यावरती विश्वास ठेवा अशी भावनिक साध सभासदांना घातली। यावेळी सर्वांना वाटले आता अगस्ती कारखान्याला चांगले दिवस येतील, अगस्ती कारखाना कर्जमुक्त होणार। सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या मनात विश्वास निर्माण केला। तसेच
एकदा तरी चेअरमनपदी गायकरांना बसवायचं, म्हणजे त्यांना मिळालं पाहिजे. यासाठी झुप्पा जोर होताच. पिचड का पुन्हा पुन्हा चेअरमन हवेत. याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी त्यांच्या सभेत देखील शब्द दिला होता. पॅनल निवडून द्या, संचालक मंडळाने कारखाना चांगला चालवा, माझं लक्ष त्यांच्याकडे असेल आणि मी देखील कारखान्यामध्ये लक्ष चांगलं घालेल. या विश्वासाने एक हाती सत्ता ही समृद्धी मंडळाच्या नेतृत्वाच्या हातात दिली. मध्यंतरी अगस्ती कारखान्यातील काही अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवले, मोठे आरोप केले गेले. या अधिकाऱ्यांचे सर्व पुरावे संचालक मंडळापुढे ठेवण्यात आले. चौकशी समिती गठीत झाली, ती गठीत करण्यात आली. चौकशी करून काय कारवाई केली, अशा कारवाई करू वगैरे असे अनेक आश्वासनं दिले. तर बाजूला भ्रष्टाचार राहिले, काही याच्यावरती कोणतीही कारवाई नाही. परंतु यांना स्वेच्छा यांचा राजीनामा घेण्यात आला आणि त्यांना सही सलामत बाहेर काढून देण्यात आलं. सर्वसाधारण सभेमध्ये देखील हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला, परंतु त्यांच्यावरती अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. आता गायकर साहेबांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. नवीन चेअरमन हे परबतराव नायकोडे यांना करायचं आहे अशी प्राथमिक माहिती आहे. ती काही खात्रीलायक माहिती नाही, प्राथमिक माहिती. आणि आता हा काय सध्याचा मुद्दा आहे आणि आताच्या पिचडांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील हाच मुद्दा उपस्थित केला आजच्या. का वैभवराव पिचडांनी म्हणाले, आमदार साहेबांनी सभासद होऊन चेअरमन व्हावे, आम्ही कोणीही त्यांना आडवे येणार नाही. आमच्याकडे कारखान्याची सत्ता नसतानाही अगस्ती कारखान्याला केंद्राकडून पॅकेज मिळावं यासाठी पिचड साहेबांनी फडणवीस साहेब आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांकडे विनंती केली होती आणि त्यानंतर ते पॅकेज देखील कारखान्याला मिळालं. इथपर्यंतचा हा विषय आता आला आहे. अगस्तीच्या पुढच्या हंगामाची तयारी सुरू करण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने चर्चांना आता उधाण आलं आहे. अगस्ती कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न समृद्धी मंडळाने केला होता, तोच विश्वासघात जर केला तर अकोले तालुका तुम्हाला माफ करणार नाही. अगस्ती कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पगार कमी करून, लेट पगार देऊन, शेतकऱ्यांना उत्पादक सभासदांना वाऱ्यावर सोडून अकोल्याची बाजारपेठ उद्ध्वस्त करू नका. तर तिसरा मुद्दा, राजूर गावात कोविड रोगाने घातलेलं थैमान आणि त्यामध्ये गेलेले 2 निरपराध जीव. आजही शेकडो रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. राजूरकरांच्या मनामध्ये एकच भीती आहे, ग्रामपंचायतीच्या नळाला आलेलं पाणी प्यायलं तर मृत्यू अटळ. होय, हीच दहशत राजूर गावामध्ये अजूनही सुरू आहे. आणि गंभीर बाब म्हणजे राजूर ही अकोले तालुक्याच्या राजकारणाची राजधानी समजली जाते, सत्ता केंद्र समजलं जातं. याच गावात माजी आमदार वैभवराव पिचड आणि विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे वास्तव्य आहे. आणि त्याच गावात जर अशी आरोग्याची भीषण स्थिती जर असेल तर बाकी गावांचं काय. आणि काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक त्या ठिकाणी झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत लांबटे गटाच्या पुष्पाताई निगळे या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आणि सदस्य संख्येत पिचड गट आघाडीवर होता. आणि त्यानंतर राजूरचा विकास हळूहळू होईल, मात्र ते राहिलं बाजूला आणि सुरू झालं गटबाजीचं घाणेरडं राजकारण. आणि विकासाच्या ऐवजी सुरू झाली आरोप प्रत्यारोपांची मालिका आणि एकमेकांची राजकीय जिरवाजिरव. यात ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी देखील पदाधिकाऱ्यांच्या या वादाचा फायदा घेत कर्तव्यात कामचुकारपणा, निष्काळजीपणा करायला सुरुवात केली. ग्रामपंचायतला कधीच व्यवस्थित पाणी पुरवठा नाही. निळवंडे धरणातून पाणी पुरवठा राजूरच्या फिल्टर टाक्यांमध्ये केला जातो. त्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी हे राजूरकरांना अपेक्षित होतं आणि पाण्याच्या टाक्या साफ करणं गरजेच्या होत्या. मात्र याकडे ग्रामपंचायतचे गंभीर दुर्लक्ष. संपूर्ण राजूर गावात ज्या टाक्यांमधून पाणी पुरवठा होत असतो याच पाण्याच्या टाकीत गाळ, कचरा, सडलेले प्राण्यांचे मांसही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. हे वास्तव समोर आल्याने खळबळ माजली. या आरोग्य संकट काळात 2 चिमुरड्या मुलींचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा त्यानंतर जागी झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी, खासदार यांची धावपळ झाली आणि त्यांनी आढावा देखील त्या ठिकाणी घेतला. आढावा बैठक संपन्न झाली, पण लोकांचा संताप वाढत गेला. ग्रामसेवकाला पहिल्या चौकशीमुळे आणि नंतर कोविडच्या या प्रकारामुळे निलंबित करण्यात आलं. उपसरपंचाने राजीनामा दिला. एवढेच नाही तर एका खासगी वाहनातून राजूर ग्रामपंचायतचे दप्तर घेऊन जात असताना गाडी देखील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. प्रत्येक दिवसाला राजूरमध्ये काहीतरी वेगळं प्रकरण समोर येत असताना परवा पुन्हा संतोष मुतडक यांनी ग्रामपंचायतच्या या बोगस कारभाराच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं. ग्रामपंचायत बरखास्त करावी, सरपंचांनी राजीनामा द्यावा, कोविडने 2 झालेले मृत्यू, सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळून त्यांच्यावर झालेला अन्याय, राजूर ग्रामपंचायतच्या कामकाजाची चौकशी होऊन गुन्हे दाखल करावे यासाठी मुतडक यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन पुकारले होते.
आंदोलन सुरू झालं. पोलिसही घटनास्थळी असताना मुर्तडक यांनी ग्रामपंचायतमध्ये घुसून अंगावरती डिझेल ओतून घेतलं. एवढेच नाही तर मुर्तडक यांच्या अंगावर देखील डिझेल ओतताना एक इसम त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काडीपिटी द्या म्हणताच राजूर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकाला ताब्यात घेतलं. काही काळ तणाव त्या ठिकाणी निर्माण झाला होता. त्याच दरम्यान मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असे सरपंच पुष्पाताई निगळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. गुन्हा दाखल करा अशी देखील त्यांनी मागणी केली. मुर्तडक यांचा हा स्टंट होता असा देखील आरोप निगळे यांनी केला. हा सर्व घटनाक्रम सांगण्याचे तात्पर्य एकच आहे की राजूर गावात लोक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. 2 मुलींनी आपले जीव गमावलेत. अनेकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत. भीतीचे वातावरण गावात सुरू असताना राजूर गावात देखील खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे कोलमडलाय. पण तरी सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देत नाही. 2 बळी गेलेत. शेकडो जण त्रस्त आहेत. डेंगूनं पुन्हा डोकं वर काढलंय आणि अजूनही राजकारण सुरूच आहे. आता राजूर गावाला वाली उरलेला नाही अशी म्हणण्याची वेळ आता या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी आणि राजकीय पुढाऱ्यांनी आणली आहे. आता काही वेळ हळूहळू आटोक्यात येत असताना डेंगूच्या साथीने वर डोकं काढलेलं आहे. राजूरकरांनो, तुम्ही तुमची स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. या राजकारणी लोकांना तुमची गरज फक्त मतदानाच्या दिवशी असते. त्यामुळं तुम्ही स्वतःची आपली काळजी घ्या. आता येसो अगस्ती कारखाना, राजूर ग्रामपंचायत कारभार, अकोले नगरपंचायत देखील हळूहळू चर्चेत येत आहे. नगरपंचायत निवडणूक झाली. भाजपच्या ताब्यात ही नगरपंचायत आली आणि सोनेलताई नायकवडी या 1.5 वर्ष नगराध्यक्ष त्यांनी कामकाज त्या ठिकाणी केलं. काही वर्षांनी नायकवडी यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष बाळासाहेब ओढजे यांची वर्णी नगराध्यक्षपदी म्हणून लागली. तर उपनगराध्यक्षपदी शरद नवले हे झाले. काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू असताना अंतर्गत काही गटतट पडल्याने काही नगरसेवक हे आता नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच विकास निधी काही ठिकाणी जास्त मिळतो तर काही ठिकाणी कमी मिळाल्याने छुपी नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या काही नगरसेवकांची इच्छा आहे नगराध्यक्ष बदला, यासाठी प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. सध्या तरी खुलेआम कोणताही नगरसेवक यावरती बोलत नाही. त्यामुळे फक्त छुप्या पद्धतीने चर्चा सुरू आहेत. यावर सध्या काही न बोलणेच योग्य राहील. नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करून सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रोगराई, साथीचे आजार, पाण्याचा निचरा, विविध गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजूरला जो काय आता प्रकार आपण बघतोय, अकोल्यामध्ये असा काही प्रकार घडणार नाही. याकडे या नगरपंचायतीच्या सर्व प्रशासकीय जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, यांनी याकडे या सर्व गोष्टींकडं लक्ष आता हे देण्याची आता गरज बनलेली आहे. मित्रांनो, हे जे काही आज दिनांकामध्ये आजचे हे काही 4 मुद्दे महत्त्वाचे होते. असेच मुद्दे घेऊन पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. धन्यवाद.